आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खरात प्रकरणावरून राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत जेवढे राजकीय नेते खरातकडे गेले होते त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे. या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी अशीही त्यांनी भूमिका मांडली. वडेट्टीवार म्हणाले की पक्षाच्या संघटन सृजन प्रक्रियेला सुरुवात झाली असून नव्या तरुणांना संधी देत पक्ष मजबूत करण्याचा उद्देश आहे. त्या बैठकीमध्ये या संघटन सृजनवर चर्चा होईल आणि या सगळ्या ऑब्झर्व्हरला जे काही अदर स्टेटमधून आले त्यांना संपूर्ण स्वतंत्र अधिकार त्या सगळ्या तालुका स्तरावर जाऊन ती परिस्थिती पाहतील. कोण लोकप्रिय आहे, कोण संघटनेमध्ये काम करणार आहे, किती काळापासून काम करत आहे, त्याची आवड, संघटनेमध्ये काम करायसाठी या सगळ्या बाबींचा त्यामध्ये अंतर्भाव असणार आहे आणि यातून एक चांगला संदेश संघटन मजबूतीसाठी होणार आहे असं मला वाटतं. यावेळेस ही धर्मांध आणि जातीयवादी पक्षाबरोबर राष्ट्रवादीनी सत्तेमध्ये सहभागी झाले. त्याच वेळेस यांचा हा ओरिजिनल चेहरा लोकांच्या पुढे आला. आज ह्या पक्षाची वाटचाल ही धर्मांध आणि जातीयवादी पक्षाबरोबर हातमिळवणी करून त्याच मार्गाने जाते आहे हे स्पष्ट झालं. खरातला एका सुरात समर्थन देण्यासाठी ते गेले होते की तुम्ही पाप करा, पुण्य करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, बिनधास्त राहा. शेवट काय, तुम्ही जर सापडलात तर पुरावे नष्ट करण्यासाठी तुमचा एफिस्टिन करू हे या लोकांना माहीत होतं आणि म्हणूनच ते सगळे सहभागी झाले होते. या सगळ्या सहभाग्यांची यापूर्वी पण मी बोललेलो आहे. जेवढे प्रशासनातील अधिकारी आहेत, जेवढे राजकीय लोक आहेत, जे कोणी गेले आहेत त्या सगळ्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. त्या बंधुगिरीला समर्थन देण्यासाठी गेलेले आहेत, त्या अंधश्रद्धेला बळकटी देण्यासाठी गेलेले आहेत. पण हे सुद्धा त्या कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र आहेत, गुन्ह्यास पात्र आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. राज्यच पोखरून गेलेला आहे, चौकशी तिथून झालीच पाहिजे महिला आयोगापासून. पण हळूहळू सर्व चौकशी करा ना. जे फोटो काढून आले ना आणि ज्यांच्याबरोबर या अनेक फोटो काळ्याचे पैसे पांढरे करणाऱ्यांचे पण आहेत, त्यामुळे ती सुद्धा चौकशी झाली पाहिजे. महिला आयोगाने सर्वांची चौकशी करावी, प्रत्येक घटनेची सखोल तपासणी झाली पाहिजे. आयोगात नेमके काय घडले याचाही तपास व्हायला हवा असे ते म्हणाले. तसेच आयोगाच्या खुर्चीवर विधी करून बसणाऱ्यांना पुरोगामी म्हणता येणार नाही असा टोला त्यांनी लगावला. दीपक केसरकर यांच्या नाराजीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की त्यांची नाराजी काय आहे हे त्यांनाच विचारावे. सत्ता असेपर्यंत नाराजी होतच राहते. खरात प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून किंवा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली व्हावी अशीही त्यांनी मागणी केली. साताऱ्यातील सीसीटीव्ही बंद प्रकरणावर त्यांनी संशय व्यक्त करत पुरावे लपवण्यासाठीच सीसीटीव्ही बंद ठेवले होते असा आरोप केला. तसेच गॅस सिलेंडर तुटवड्यावर बोलताना त्यांनी सरकारवर टीका करत स्वतःच्या चुका दुसऱ्यावर ढकलू नका असा इशारा दिला. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.